विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 इयत्ता 9वी प्रकरण दुसरं वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय। या ठिकाणी संख्या रेषेवर वर्गमुळात 2 व वर्गमुळात 3 या संख्या कशा दाखवतात हा उपघटक आपण पाहणार आहोत। या ठिकाणी या संख्या रेषेवरती ओ बिंदूपासून ए बिंदू एक एकक अंतरावर आहे, त्याच पद्धतीनं ओ बिंदूपासून बी बिंदू आरंभ बिंदूच्या डावीकडे एकक अंतरावर आहे। एचा निर्देशक तर बीचा निर्देशक -1 आहे। त्यानंतर या ठिकाणी हा ए पासून जो वरती लंब टाकलेला आहे तो समजा या ठिकाणी एस आहे। समजा एस हा जो लंब आहे तो एस हा एक एकक अंतर आहे। ओ ए सुद्धा एक एकक अंतर आहे आणि एक एकक अंतर ओ ए बरोबर एस आणि हा जो त्रिकोण आहे ओ एस हा काटकोन त्रिकोण आहे। त्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं। कर्ण आहे ओ एस वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ए एस वर्ग, किमती टाकल्या 1 वर्ग अधिक 1 वर्ग, 1 चा वर्ग 1 अधिक 1 चा वर्ग 1 आणि 1 2, त्यामुळे ओ एस वर्गचं वर्गमूळ ओ एस आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आहे। ओ एस वर्गमुळात 2 आहे। वर्तुळ कंपासमध्ये ओ एस एवढा अंतर घेऊन आपण चाप मारला तर पी जवळ येतोय आणि ओ पी एवढा अंतर हे वर्गमुळात 2 आहे आणि म्हणून संख्या रेषेवर आपण वर्गमुळात 2 अशी दाखवली। त्यानंतर तेवढ्याच अंतरावर आरंभ बिंदूच्या डावीकडे सी बिंदू आहे, त्यामुळे सी बिंदूचा निर्देशक वजा वर्गमुळात 2 आहे। पुढे या ठिकाणी पी बिंदूतून हा जो लंब टाकलेला आहे तो समजा पी टी लंब आहे आणि पी टी सुद्धा अंतर जसं ए एस एक एकक अंतर आहे तसंच पी टी एक एकक अंतर आहे। काटकोन त्रिकोण ओ पी टी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आता ओ टी आहे। ओ टी वर्ग बरोबर ओ पी वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 2चा वर्ग अधिक या ठिकाणी पी टी वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, वर्गमुळात 2चा वर्ग 2, 1 चा वर्ग 1, 2 आणि 1 3, त्यामुळं ओ टी वर्ग बरोबर 3 आहे। ओ टी वर्गाचं वर्गमूळ ओ टी 3चं वर्गमुळात 3 आहे। म्हणूनच या ठिकाणी ओ टी वर्गमुळात 3 या अंतरानं हा चाप मारला तो इथं संख्या रेषेवरती वर्गमुळात 3 आपल्याला संख्या अपरिमेय संख्या दाखवता येते। तेवढ्याच अंतरावर पाठीमागं हा बिंदू जो ओ डी आहे आणि डी बिंदूचा निर्देशक वजा वर्गमुळात 3 आहे। वर्गमुळात 3ची विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 3, वर्गमुळात 2ची वजा वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 3 या पद्धतीनं संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेल्या आहेत। ओके, या ठिकाणी पहा संख्या रेषेवर ओ ए बरोबर 1 एकक अंतर आहे। ओच्या डावीकडं बी बिंदू ही 1 एकक अंतरावर आहे। बी बिंदूचा निर्देशक या ठिकाणी -1 आहे। पी बिंदूचा निर्देशक वर्गमुळात 2 असून त्याची विरुद्ध संख्या सी बिंदूने दाखवली आहे। सी बिंदूचा निर्देशक या ठिकाणी वजा वर्गमुळात 2 आहे। त्याचप्रमाणे वर्गमुळात 3ची विरुद्ध संख्या वजा वर्गमुळात 3 दर्शवणारा बिंदू डी आहे। ओके, ऑन ए नंबर लाईन ओ ए इज इक्वल टू 1 unit, point B which is left to the point O is at a distance of 1 unit. Coordinate of point B is -1, coordinate of P is √2 and opposite number -√2. ओके, या ठिकाणी पुढचा पॉइंट आहे अपरिमेय आणि वास्तव संख्या इररॅशनल अँड रियल नंबर्स। या ठिकाणी वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे हे प्रत्यक्ष सिद्धता देऊन आपल्याला सिद्ध करता येते। समजा वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं गृहीत धरलं, प्रत्यक्ष सिद्धतेमध्ये मांडलेले विधान हे असत्य आहे मानायचं, म्हणजेच वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे परंतु ती परिमेय संख्या आहे असं गृहीत धरलं। म्हणजे परिमेय संख्या असेल तर ती पी भागिले क्यू या स्वरूपात मांडता येते, म्हणून पी भागिले क्यू हे परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे। म्हणजेच पी व क्यू मध्ये संक्षिप्त रूप दिल्यानंतर 1 पेक्षा वेगळा सामायिक अवयव असू शकत नाही। उदाहरणार्थ 2/3 ही परिमेय संख्या असेल तर 2 × 1/3 × 1 म्हणजे 1 हाच या ठिकाणी 1 पेक्षा वेगळा सामायिक अवयव असू शकत नाही, 1 हाच सामायिक अवयव आहे। म्हणून वर्गमुळात 2 बरोबर p/q, दोन्ही बाजूचा वर्ग घेतला, वर्गमुळात 2चा वर्ग 2, पीचा वर्ग पी वर्ग, क्यूचा वर्ग क्यू वर्ग। हा छेदस्थानी क्यू वर्ग आहे तो 2 ला गुणल्यानंतर 2 क्यू वर्ग बरोबर पी वर्ग झाला, म्हणजे पी वर्ग ही समसंख्या आहे।
या ठिकाणी क्यूची किंमत 1 घेतली, 1चा वर्ग 1, बे 1 बे, क्यूची किंमत 2 घेतली, 2चा वर्ग 4 दुने 8, क्यूची किंमत 3 घेतली, 3चा वर्ग 9 दुने 18. ह्या सगळ्या समसंख्या येतात. 5 घेतली, 5चा क्यूची किंमत 5 घेतली, 5चा वर्ग 25 दुने 50, म्हणजे पी वर्ग ही समसंख्या येते. ओके, म्हणजे पी सुद्धा, मग पी वर्ग समसंख्या असेल तर पी सुद्धा समसंख्या आहे. ओके, पी वर्ग बरोबर 4 असेल तर पी बरोबर 2 ही समसंख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 हा पीचा विभाजक आहे. 2 हा पीचा विभाजक आहे. समसंख्येचा विभाजक 2 असतोच, म्हणून पी समसंख्या असेल तर 2 हा पीचा विभाजक आहे. याला 1 म्हणूया आपण. पी बरोबर 2t समजूया, म्हणून पी बरोबर 2t. पी वर्ग बरोबर 4t वर्ग, 2चा वर्ग 4, टीचा वर्ग टी वर्ग, पी वर्ग बरोबर 4t वर्ग, म्हणजे आय हा टी हा या ठिकाणी आयचा घटक आहे, पूर्णांक संख्यांचा घटक आहे. 2q वर्ग बरोबर 4t वर्ग. इथं पी वर्ग बरोबर 2q वर्ग आहे, इथं पी वर्ग बरोबर 4t वर्ग आहे, म्हणूनच या ठिकाणी 2q वर्ग बरोबर 4t वर्ग. ह्या 2 पलीकडं 4ला भागल्यानंतर बे दोन्ही 4, त्यामुळे q वर्ग बरोबर 2q वर्ग. सॉरी q वर्ग बरोबर 2t वर्ग. पी वर्गाची किंमत 2q वर्ग घातल्यामुळं हा 2 पलीकडून 4ला भागिले, बे 2 4, 2t वर्ग, पी वर्ग बरोबर 2t वर्ग. q वर्ग ही समसंख्या आहे. इथं 2q वर्ग बरोबर पी वर्ग असेल तर पी वर्ग ही समसंख्या आहे, समसंख्या आहे. तसंच q वर्ग ही समसंख्या आहे, q ही समसंख्या आहे. म्हणजे 2 हा क्यूचा सुद्धा विभाजक आहे. 2 हा जसा पीचा विभाजक आहे तसा 2 हा क्यूचा सुद्धा विभाजक आहे. हे विधान आपण 2 म्हणूया. म्हणजे 2 हा पीचा विभाजक आहे, 2 हा क्यूचा विभाजक आहे. म्हणजे 1 आणि 2 वरून 2 हा पी आणि क्यू यांचा सामायिक विभाजक आहे. ही विसंगती आहे, कारण 2 हा सामायिक विभाजक पी आणि क्यूचा असेल तर इथं 1 व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही असं म्हटलेलं आहे. विसंगती असल्यामुळं पी छेद क्यू मध्ये पी आणि क्यूचा 1 व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नाही. म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या हे गृहीत धरलेलं आहे, चूक आहे. म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ओके, अशा पद्धतीने वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे. हे प्रत्यक्ष सिद्धतेचं उदाहरण देऊन आपण सिद्ध करू शकतो. रूट 2 इज ए इररॅशनल नंबर. धिस कॅन बी प्रूव्ड युजिंग इनडायरेक्ट प्रूफ. Let us assume that root t is a rational number, so root 2 can be expressed in the form of p upon q. P upon q is the reduced form of rational number, hence p and q have no common factor other than 1. Therefore root 2 is equal to p upon q. Taking square of both sides, root 2 square 2, p square p, q square q square, 2 is equal to p square upon q square. Taking here p square is equal to 2 square, 2q square. Okay, 2q square is equal to p square. P square is even, therefore p is also even, means 2 is a factor of p. This is suppose first. Therefore p is equal to 2t. Taking square both sides, p square is equal to 4t square. T is a element of I. Therefore 2q square is equal to 4t square, because p square is equal to 2 square. 2 square is equal to 2, q square is equal to 2t square. Dividing both sides by 2, we get q square is equal to 2 square. Q square is a even, q is even. Therefore 2 is a factor of q. Factor of q. From statement first and second, 2 is a common factor of p and q both. This is contradictory because in p upon q we have assumed that p and q have no common factor except 1. Therefore our assumption that root 2 is a rational is wrong. Therefore root 2 is a irrational number. Okay, therefore root 2 is irrational number. Here
our assumption that root 2 is a rational is wrong. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.